4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। नॉर्वेचा वर्ल्ड नंबर 1 चेस प्लेयर मॅग्नस कार्लसन याचा भारताच्या डी गुकेश विरुद्ध पराभव झाला, ज्यानंतर त्यानं रागानं टेबलवर हात आपटले। हा पराभव कार्लसनच्या चांगलाच जिवारी लागला होता। मुख्य म्हणजे गुकेश यानं क्लासिक चेसमध्ये कार्लसनचा पहिल्यांदाच पराभव केल्यानं या मॅचची चांगलीच चर्चा झाली। ही मॅच खेळली जात होती नॉर्वे चेस टुर्नामेंटमध्ये। शुक्रवारी रात्री या टुर्नामेंटचा फायनल राऊंड झाला आणि चॅम्पियन ठरला नॉर्वेचाच मॅग्नस कार्लसननं नॉर्वे चेस चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलं, तर अमेरिकेचा फॅबियानो कारुआना दुसऱ्या क्रमांकावर राहिला। धक्कादायक म्हणजे आधीच्या राऊंडमध्ये कार्लसनचा पराभव करणारा गुकेश स्पर्धेत मात्र तिसऱ्या स्थानावर घसरला। फायनल राऊंडमध्ये गुकेश विजयाच्या अगदी जवळ आला होता, पण त्याची एक चूक त्याला महागात पडली, ज्याचा फायदा कार्लसनला झाला आणि गुकेश या ऐतिहासिक विजयापासून वंचित राहिला। नॉर्वे चेस टुर्नामेंटच्या फायनलमध्ये नेमकं काय झालं? गुकेश कुठे कमी पडला ज्यामुळे त्याचा पराभव झाला? गुकेशकडून पराभूत होऊनही कार्लसन चॅम्पियन कसा ठरला? या टुर्नामेंट नंतर चेसमध्ये भारताची ताकद किती आहे, सगळ्याची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी नॉर्वे चेस टुर्नामेंट बद्दल थोडक्यात जाणून घेऊ। नॉर्वे चेस ही एक क्लासिकल चेस टुर्नामेंट आहे, ज्यात एकूण 6 खेळाडू खेळतात। स्पर्धेचे टोटल 10 राउंड्स असतात आणि प्रत्येक खेळाडू एकमेकांशी 2 वेळा खेळतात। नॉर्वे चेस ही एक युनिक टुर्नामेंट आहे, ज्यामध्ये क्लासिकल गेम टाय झाल्यानंतर आर्मागेडॉन खेळानं निकाल लावला जातो। चेसमध्ये आर्मागेडॉन ही एक टाय ब्रेकर सिस्टीम असते, जी मॅच टाय झाल्यानंतर स्पष्ट विजेता मिळवण्यासाठी वापरली जाते। आर्मागेडॉनमध्ये ब्लॅक सोंगट्या असलेल्या खेळाडूकडे ॲडव्हान्टेज असतं। या ड्रॉ हा ब्लॅकचा विजय मानला जातो, ज्यात व्हाईटला खेळण्यासाठी जास्त वेळ दिला जातो। यामुळे व्हाईटला ड्रॉ टाळण्यासाठी अधिक आक्रमकपणे खेळावं लागतं। नॉर्वे चेस टुर्नामेंटमध्ये क्लासिकल गेमसाठी एकूण 120 मिनिटांचा वेळ असतो, ज्यात 41व्या चालीपासून 10 सेकंदाची वाढ होत जाते। आर्मागेडॉनमध्ये व्हाईटला 10 मिनिटे तर ब्लॅकला 7 मिनिटांचा वेळ मिळतो। खेळाडूंना क्लासिकल विजयासाठी 3 गुण, आर्मागेडॉन विजयासाठी 1.5 गुण आणि आर्मागेडॉन पराभवासाठी 1 गुण मिळतो। आता या टुर्नामेंटच्या फायनल राऊंडमध्ये नेमकं काय झालं आणि मॅग्नस कार्लसन चॅम्पियन कसा बनला हे पाहू। फायनल राऊंडच्या आधी गुकेश दुसऱ्या क्रमांकावर होता। तो पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लसनपेक्षा फक्त अर्ध्या गुणानं मागे होता। मुख्य म्हणजे गुकेशनं गेल्या 4 राऊंडमध्ये कार्लसन, भारताचा अर्जुन इरिगैसी आणि चीनचा टॉप प्लेयर वेई ई याचा पराभव केला होता। त्यानंतर कार्लसननं शेवटच्या राऊंडमध्ये अर्जुन सोबत ड्रॉ खेळला, त्यामुळं गुकेशच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या होत्या। जर गुकेशनं शेवटच्या राऊंडमध्ये क्लासिकल गेममध्ये कारुआना विरुद्ध ॲटलिस्ट ड्रॉ खेळला असता आणि आर्मागेडॉनमध्ये विजय मिळवला असता तर तो चॅम्पियन बनला असता, पण गुकेश हे करू शकला नाही। शेवटच्या राऊंडमध्ये गुकेश कारुआना विरुद्ध प्रचंड प्रेशरमध्ये आला। त्यानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडचा वेळ संपला होता। गुकेशनं ऐनवेळी घोड्याच्या चालीत ब्लंडर केला, ज्यामुळे तो बॅकफुटवर गेला आणि कारुआनानं विजय मिळवला। या विजयासह कारुआनानं 15.5 गुण मिळवले आणि तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला। कार्लसन 16 गुणांसह पहिल्या क्रमांकावर राहिला, तर गुकेशची 14.5 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली। अमेरिकेचा हिकारू नाकामुरा 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर, भारताचा अर्जुन इरिगैसी 13 गुणांसह 5व्या आणि चीनचा वेई ई 9.5 गुणांसह 6व्या क्रमांकावर राहिला। शेवटच्या राऊंडमधली कार्लसन आणि अर्जुन इरिगैसी यांच्यातली मॅच जेव्हा 30व्या चालीपर्यंत आली होती, कार्लसननं 25व्या चालीत आपली क्वीन गमावली, ज्यामुळे अर्जुनकडे ॲडव्हान्टेज होतं। पण पुढच्या काही चालींमध्ये अर्जुननं आपलं ॲडव्हान्टेज गमावलं आणि सिच्युएशन बरोबरीत आली। यानंतर 40व्या चालीत अर्जुन Q×B4 खेळला, ज्यामुळे कार्लसनला अचानक आघाडी मिळाली। 42व्या चालीपर्यंत अर्जुन प्रचंड अडचणीत आला होता। शेवटी त्यानं ड्रॉ खेळण्याचा निर्णय घेतला। त्याचवेळी बाजूच्या बोर्डवर गुकेशचाही कारुआना विरुद्ध पराभव झाला, ज्यामुळे त्याचा कार्लसनवर आघाडी मिळवण्याचा चान्स हुकला। अशा प्रकारे अर्जुन विरुद्ध ड्रॉ खेळूनही कार्लसन नॉर्वे चेसचा चॅम्पियन ठरला। दुसरीकडे महिलांच्या स्पर्धेतही भारतीय खेळाडूंकडून अशाच प्रकारची चूक झाली। भारताच्या कोनेरू हम्पीकडे टायटलसाठी फाईट देण्याची संधी होती, पण तिनंही तो चान्स मिस केला। महिलांमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या युक्रेनच्या ॲना म्युझिचुकनं भारताच्या आर वैशाली विरुद्ध ड्रॉ खेळला होता। जर हम्पीनं शेवटच्या राऊंडमध्ये चीनच्या ग्रँडमास्टर जू वेनझून हिच्यावर थेट विजय मिळवला असता तर तिनं टाय ब्रेकरमध्ये टायटलसाठी मुझिचुकचा सामना केला असता, पण जू हिनं हम्पीला जोरदार फाईट दिली। दोघींमध्ये 50 चालींपेक्षा जास्त मॅच झाली।
शेवटी हम्पीनं ड्रॉ खेळण्याचा निर्णय घेतला आणि 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानलं. अॅना मुझीचूक 16.5 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आणि चीनची लेई टिंगजी 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. जू वेनजून 13.5 गुणांसह चौथ्या, भारताची वैशाली रमेश बाबू 11 गुणांसह पाचव्या आणि इराणची सारा खादेम 9 गुणांसह 6व्या क्रमांकावर राहिली. गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडूंनी चेसमध्ये जागतिक लेव्हलवर चांगलंच नाव कमावलंय. सध्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचे 4 पुरुष खेळाडू बुद्धिबळाच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये आहेत. हे 4 खेळाडू आहेत डी गुकेश, अर्जुन इरिगैसी, आर प्रज्ञानंद आणि अरविंद चिदंबरम. अर्जुन 2778 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. गुकेश 2776 गुणांसह पाचव्या, प्रज्ञानंद 2774 गुणांसह सहाव्या आणि अरविंद 2757 गुणांसह 9व्या क्रमांकावर आहे. अरविंद चिदंबरम यांना पहिल्यांदाच टॉप 10 मध्ये एंट्री केली आहे. त्यानं शुक्रवारी आर्मेनियात झालेल्या 6व्या स्टेपन अवग्यान मेमोरियलमध्ये विजय मिळवल्यानंतर हा टप्पा गाठला. या स्पर्धेत त्यानं आर प्रज्ञानंदला मागे टाकून विजय मिळवला. दोन्ही खेळाडूंनी 9 फेऱ्यानंतर प्रत्येकी 6.5 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला होता. पण टाय ब्रेक पॉइंट्समुळे अरविंदनं विजेतेपद पटकावलं, कारण या स्पर्धेत अरविंदनं त्याच्यापेक्षा वरच्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंविरुद्ध चांगलीच कामगिरी केली आहे. 19 वर्षाचा गुकेश ग्रँडमास्टर आणि सध्याच्या बुद्धिबळातला विश्वविजेता आहे. तो वयाच्या 17व्या वर्षी 2750 रेटिंग गुण मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. गुकेश 12व्या वर्षीच ग्रँडमास्टर बनला होता. तो बुद्धिबळ इतिहासातील तिसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे. गुकेश गेल्या वर्षी विश्वनाथन आनंद यांच्यानंतर बुद्धिबळात विश्वविजेता बनणारा केवळ दुसरा भारतीय ठरला होता. वयाच्या 18व्या वर्षी तो चेसच्या इतिहासातला सर्वात तरुण विश्वविजेता आहे. 22 वर्षीय अर्जुन इरिगैसी चेस ग्रँडमास्टर आहे. तो वयाच्या 14व्या वर्षी ग्रँडमास्टर बनला होता. अर्जुन सप्टेंबर 2024 मध्ये भारताचा टॉप रेटेड खेळाडू बनला. डिसेंबर 2024 मध्ये त्यानं 2801 चे हायएस्ट रेटिंग मिळवलं, ज्यानंतर तो विश्वनाथन आनंद यांच्यानंतर 2800 गुणांचा टप्पा ओलांडणारा फक्त दुसरा भारतीय बनला. 19 वर्षांचा प्रज्ञानंद हा 2018 मध्ये वयाच्या 12व्या वर्षीच ग्रँडमास्टर बनला होता. तो 2023च्या चेस वर्ल्ड कप मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. तसंच तो विश्वनाथन आनंद यांच्यानंतर टाटा स्टील चेस टुर्नामेंट जिंकणारा एकमेव भारतीय आहे. तो 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय टीमचा सदस्य होता. तसंच तो 2024 मध्ये चेस ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. 26 वर्षाचा अरविंद चिदंबरम हा ग्रँडमास्टर आहे. त्यानं 2018 आणि 2019 मध्ये दोनदा भारतीय बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. अरविंदन वयाच्या 12व्या वर्षी अंडर 19 चेस चॅम्पियनशिप जिंकला होता. अरविंदनं 2024 मध्ये चेन्नई ग्रँड मास्टर स्पर्धा जिंकली. त्यानंतर मार्च 2025 मध्ये त्यानं प्राग चेस फेस्टिवल मास्टर्स टुर्नामेंट जिंकली. विशेष म्हणजे त्यानं ही टुर्नामेंट एकदाही न हारता जिंकली होती. सध्या चेसमध्ये भारतीय खेळाडू जबरदस्त कामगिरी करतात. इतके वर्ष नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनचं या खेळावर वर्चस्व होतं, पण आता भारतीय खेळाडूंनी त्याच्या वर्चस्वाला धक्का दिलाय. गेल्या वर्षी डी गुकेश चेसमध्ये विश्वविजेता बनला. त्यानंतर आता इतर स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडू आपला दम दाखवतात. त्यातच कार्लसननेही आता तो क्लासिकल चेस जास्त खेळणार नसल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे येत्या काळात या खेळात भारतीय खेळाडूंचं वर्चस्व पाहायला मिळेल असंच दिसतंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बेडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.